सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी बारसोळे सर. आपण मागच्या तासामध्ये आपण पेपर पॅटर्न पाहिला होता आणि पेपर पॅटर्न मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडतात याची माहिती आपण पाहिली होती. आता आपण कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामरचे वाक्य परीक्षेमध्ये विचारले जातात त्यानुसार आजपासून आपण काही महत्त्वाचे ग्रामरचे टॉपिक आपण पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात अगदी सोप्या अतिशय महत्त्वाच्या टॉपिक पासून आपण करणार आहोत आणि तो टॉपिक आहे सेंटेन्स. त्यालाच आपण वाक्य म्हणतो. परीक्षेमध्ये याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो आणि जेव्हा यावर प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला दिलेल्या सूचनेनुसार ते वाक्य सोडवायचं आहे. आता हा टॉपिक अतिशय सोपा आहे, परंतु बऱ्याच वेळेस गोंधळ उडतो वाक्याचा अर्थ न समजल्यामुळं. मग आपण त्याचं उत्तर लिहू शकत नाही आणि म्हणून अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला हा टॉपिक आज शिकायचा आहे. खरं तर हा टॉपिक शिकण्यापूर्वी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारच्या सूचना पडतात, कशा प्रकारचा प्रश्न पडतो तो आपण आधी समजून घेणं महत्वाचं आहे. तर प्रश्न काय पडतो परीक्षेमध्ये साधारणपणे, आयडेंटिफाय, गेस, स्टेट द सेंटेन्स. आयडेंटिफाय, गेस किंवा स्टेट यापैकी एक शब्द परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाणार आहे. आयडेंटिफाय, गेस आणि स्टेट या सगळ्यांचा अर्थ एकच होणार आहे, ते म्हणजे दिलेल्या वाक्याचा प्रकार आपला ओळखायचा. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा म्हणजे आपल्याला फक्त दिलेलं वाक्य हे कोणत्या अर्थानुसार वापरलेलं आहे हे समजून घेऊन आपलं त्याचं उत्तर काढायचं आहे. किंवा कधी कधी तुम्हाला आयडेंटिफाय, गेस, स्टेट द सेंटेन्स ऐवजी चेंज इनटू ॲसेरेटिव्ह, चेंज इनटू इंटरॉगेटिव्ह, चेंज इनटू इम्पेरेटिव्ह, चेंज इनटू एक्सक्लेमेटरी या प्रकारचा आपण प्रश्न पडतो. ते आपण नंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला प्रश्न समजून घ्यायचे आपल्याला. आयडेंटिफाय, गेस किंवा स्टेट द सेंटेन्स या सगळ्यांचे अर्थ एकसारखेच आहेत. आपला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि 1 मार्क मिळवायचा आहे. आता वाक्य कशाला म्हणायचं? साधारणपणे बऱ्याच वेळेस आपल्याला कधी कधी वाक्याचा अर्थ समजत नाही, ते वाक्य आहे का कधी कधी आपल्याला कळत नाही. मग आपण दिलेल्या वाक्याचा अर्थ जरी कळत नसेल तर काही महत्वाचे घटक आपला त्या वाक्यामध्ये शोधायचे असतात. मग तो सब्जेक्ट असेल किंवा वर्ब असेल, याच्यावरनं पण तुम्ही वाक्याचा प्रकार ओळखू शकता. आता वाक्य कशाला म्हणायचं? व्हॉट इज सेंटेन्स? आपण डेफिनेशन सांगताना काय सांगत असतो? अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स ही डेफिनेशन कंप्लीट आहे का? तर निश्चित असू शकणार नाही. आता ग्रुप ऑफ वर्ड्स असं जर म्हणलं आपण, समजा आपण जर वाक्य लिहिले प्ले आय खो खो, प्ले आय खो खो. आता हा सुद्धा काय ग्रुप ऑफ वर्ड्स आहे आपण म्हणू शकतो, परंतु याला वाक्य म्हणायचं का? तर हे वाक्य असू शकत नाही, कारण आपण अर्धवट व्याख्या सांगितलेली आहे. ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे ही व्याख्या चुकीची आहे, लागू होणार नाही. मग कशाला म्हणायचं आपण वाक्य? तर वाक्य कशाला म्हणायचंय पहा. फॉर एक्झाम्पल त्याच्यावरून आपल्याला कळेल. इंडिया इज माय कंट्री. इंडिया इज माय कंट्री. इज इट मिनिंगफुल? डेफिनेटली यस, इट इज मिनिंगफुल. आता हे अर्थपूर्ण आहे का? अर्थपूर्ण का आहे तर आपण सांगू शकतो, दिस सेंटेन्स also consists subject,
Subject of the sentence is India. This sentence also consists verb, and the verb is. So this sentence has what? A complete sense. Means what is sentence? A group of words. A group of words that makes complete सेन्स. कंप्लीट सेन्स. बघा इथं आपल्याला वाक्य म्हणजे काय समजून घ्यायचे. परीक्षेत डिफाईन सेंटेन्स पडणार नाही, शॉर्ट नोट्स द्या असं पडणारच नाही. कारण आपण परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जाणार आहे ते पाहिलंय आपण. तो प्रश्न असणार आयडेंटिफाय, गेस और स्टेट द सेंटेन्स. असा सोपा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला डेफिनेशन लिहायची नाही, परंतु कशाला वाक्य म्हणायचं हे कळण्यासाठी आपण डेफिनेशन पाहत आहोत. अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. ज्याला अर्थ असतो. आपण आता ग्रुप ऑफ वर्ड्स, इथं पण आपण वर पाहिले ग्रुप ऑफ वर्ड्स पाहिले, पण इथं दिले का मिनिंगफुल आहे? नाही, काहीच दिलं नाही. म्हणून वाक्य कशाला म्हणायचं आपण? अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स, दॅट एक्सप्रेसेस कंप्लीट थॉट्स, कंप्लीट आयडियाज, that is also called sentence. Now the given example is also group of words, and this group of words also makes what? Complete sense. Means the given sentence is how? Given sentence is meaningful. बघा दिलेलं सेंटेन्स हे अर्थपूर्ण आहे, आणि जे अर्थपूर्ण असतं, जो दिलेला शब्दांचा समूह, त्याला आपण वाक्य म्हणतो. आणि म्हणून आपल्याला वाक्य म्हणजे काय याची व्याख्या काय करता येईल? अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात. किंवा हे एक्झाम्पल पहा, त्याच्यावरून तुम्हाला आणखी कळेल. आर यू मॅड. आर यू मॅड सांगण्याची गरज नाही. दिलेलं सेंटेन्स सुद्धा मिनिंगफुल आहे. तर याच्यामध्ये सब्जेक्ट आहे यू, हेल्पिंग वर्ब आहे आर, आणि प्रॉपर तिथं काय दिलेलं आहे? क्वेश्चन विचारलेला आहे. एक प्रॉपर स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणजेच हा शब्दांचा समूह आहे. कुठल्या शब्दांचा समूह आहे? आर आहे, यू आहे, मॅड आहे. या सगळ्या शब्दांच्या समूहापासून आपण एक अर्थपूर्ण असं वाक्य तयार केलेलं आहे. म्हणून अशा अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं. आणखी एक्झाम्पल पहा, लक्षात येईल तुम्हाला त्याच्यावरनं. हाऊ लकी यू आर. हाऊ लकी यू आर. नाउ this sentence is also group of words. How lucky you are. There are 4 words. Means that group of words, and this group of words has its own meaning. Means it is meaningful. So it is also called sentence. बघा इथं 4 शब्द दिलेत आपल्याला. हाऊ लकी यू आर असं दिलेलं आहे. म्हणजेच इथं सुद्धा आपल्याला सांगता येईल हा शब्दांचा समूह आहे, पण कसा आहे? अर्थपूर्ण आहे. याला स्वतःचा अर्थ आहे. म्हणून आपण याला सुद्धा काय म्हणू शकतो? याला सुद्धा आपण निश्चितपणे वाक्य म्हणू शकतो. किंवा आणखी एक्झाम्पल पहा, गो. हा जो शब्द आपण लिहिलाय वाक्य आहे का? बऱ्याच जणांना निश्चितपणे प्रश्न पडतो की हे वाक्य असू शकत नाही, कारण एकच शब्द दिलेला आहे आणि तो पण गो दिलेला आहे. परंतु हे सुद्धा वाक्य, याला सुद्धा मिनिंग आहे, स्वतःचा अर्थ आहे. कशावरून आहे? गो काय आहे? ग्रॅमॅटिकली गो हे वर्ब आहे, म्हणजे तो ऍक्शन वर्ड आहे. म्हणजे एखादा सिंगल वर्ड सुद्धा सेंटेन्स असू शकतो. असं नाही की आपण डेफिनेशन नुसार ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. इथं तर आता ग्रुप ऑफ वर्ड्स नाही, शब्दांचा समूह नाही. मग हे वाक्य आहे का? तर निश्चितपणे आहे, कारण दिलेला शब्द काय आहे? वर्ब आहे, आणि तो ऍक्शन वर्ड आहे. आणि जर वर्ब आला असेल तर ते वर्ब सुद्धा काय असू शकतं? अर्थपूर्ण असू शकतं. आणि हे सुद्धा काय? अर्थपूर्ण आहे, कारण इथं आपण ऑर्डर किंवा ज्याला आपण कमांड म्हणतो ती दिली गेलेली आहे म्हणू शकतो. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे सुद्धा काय आहे? निश्चितपणे वाक्य आहे. आणि म्हणून सिंगल
वर्ड सुद्धा काय असू शकतं, वाक्य असू शकतं. पण तो सिंगल वर्ड काय असला पाहिजे, तो ऍक्शन वर्ड असला पाहिजे, वर्ब असला पाहिजे. आणि त्या ऍक्शन वर्ड वर्ब काय आहे, गो आहे. आता याच्यावेळी जर मी असं लिहिलं असतं सीट डाऊन, लगेच आपल्याला कळालं असतं की ते मिनिंगफुल आहे. कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये या प्रकारचं वाक्य नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे कन्फर्म होतं की दिलेलं हे जे वर्ड्स आहेत सीट आणि डाऊन हे कसे आहेत, अर्थपूर्ण आहेत. म्हणजे हे सुद्धा काय वाक्यच आहे. तर या उदाहरणावरून लक्षात आलं असेल आपलं की वाक्य कशाला म्हणायचं, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो. आपण ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स असं सांगू शकतो. पण आपण जर फक्त केवळ ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणलं तर ते वाक्य होऊ शकणार नाही. कारण हे कसं आहे, नॉट मिनिंगफुल. कारण ते मिनिंगफुल नाही, म्हणजेच अर्थपूर्ण नाही. आणि हे अर्थपूर्ण नसल्यामुळं त्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. तर परीक्षेमध्ये आपल्याला आता या वाक्याच्या अर्थानुसार म्हणजेच वाक्याच्या प्रकारानुसार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला वाक्य म्हणजे काय हे समजून घ्यायचं होतं. निश्चितपणे तुम्हाला ते कळालं असेल. आता या वाक्याला आपण काय केलेलं आहे, निश्चितपणे 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्याचं. आणि आपण 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता 2 गटामध्ये वर्गीकरण आपण केलेलं आहे, ते कशानुसार केलंय आपण पाहूया. सुरुवातीला सेंटेन्स, त्याचे आपण 2 ग्रुप पाडलेले आहेत आणि त्या 2 ग्रुपनुसार आपण वाक्याच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आणि परीक्षेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. पहिला जो ग्रुप आपण केलेला आहे तो कुठला ग्रुप केलाय पहा आपण. पहिला अकॉर्डिंग टू मिनिंग, अकॉर्डिंग टू मिनिंग. अकॉर्डिंग टू मिनिंग म्हणजेच आपण अर्थानुसार वाक्याचे प्रकार हा पहिला आपण ग्रुप तयार केलेला आहे. आणि जो दुसरा ग्रुप आपण तयार केलाय तो म्हणजे अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ गिव्हन सेंटेन्स. बघा, दिलेल्या वाक्याच्या रचनेनुसार. पहिला आपण कुठला ग्रुप केलाय, अकॉर्डिंग टू मिनिंग, अर्थानुसार. आणि दुसरा ग्रुप आपण कुठला केलाय, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, रचनेनुसार आपण वाक्याचा प्रकार केलेला आहे. आणि दुसरा ग्रुप आपण वाक्याच्या अर्थानुसार केला. आता परीक्षेमध्ये नेमकं कशावर प्रश्न पडतो, तर हा जो क्वेश्चन आपण पाहिला सुरुवातीला, आयडेंटिफाय, गेस, स्टेट द सेंटेन्स, तो आपल्याला या अर्थानुसार विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये. कशानुसार विचारला जाणार आहे, अर्थानुसार विचारला जाणार. आता अर्थानुसार जर पाहिलं म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचं आणि मग वाक्याचा प्रकार ओळखायचा. त्याच्यानुसार आपल्याला 4 प्रकार सांगता येईल. पहिला आहे ऍसेरेटिव्ह सेंटेन्स. ऍसेरेटिव्ह सेंटेन्स त्यालाच आपण कुठला वाक्याचा प्रकार म्हणतो, विधानार्थी. त्यालाच आपण विधानार्थी म्हणतो. दुसरा प्रकार आपण वाक्याचा पाडलेला आहे अर्थानुसार, तो आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह आहे. कुठला आहे, इंटरोगेटिव्ह. त्यालाच आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. तिसरा प्रकार पाडलाय आपण इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि चौथा प्रकार आपण पाडलेला आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यालाच आपण उद्गार वाचक
वाक्य आपण म्हणतो. तर लक्षात आलं असेल अर्थानुसार वाक्याचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आणि आपण आता रचनेनुसार पाहणार आहोत. रचनेनुसार आपण 3 प्रकार पाहिलेले. एक आहे सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स त्यालाच आपण साधं वाक्य म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाडलेला आहे तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्सला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आणि आपण तिसरा प्रकार पाडलाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यालाच आपण मिश्र वाक्य म्हणतो. तर परीक्षेमध्ये दोन्ही जे प्रकार अर्थानुसार आणि रचनेनुसार आहेत त्यावर प्रश्न पडतात. पण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला याच्यावर पडतो अकॉर्डिंग टू मिनिंग, ॲसरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पाठीमागचे काही जर आपण पेपर काढून पाहिले बोर्डचे तर तुमच्या लक्षात येईल याच्यावर आधारित आपल्याला कन्फर्म क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता आपण सुरुवातीला अकॉर्डिंग टू मिनिंग पाहणार आहोत आणि नंतर आपण अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आपलं अकॉर्डिंग टू मिनिंग मध्ये आपण पाहिले. अकॉर्डिंग टू मिनिंग मध्ये कुठले प्रकार पाहिलेत आपण? अकॉर्डिंग टू मिनिंग. अकॉर्डिंग टू मिनिंग there are 4 types: assertive, interrogative, imperative and exclamatory sentence. आता अर्थानुसार वाक्याचे प्रकार आपल्याला ओळखायचे आहेत. आता ग्रॅमॅटिकली जर आपण पाहिलं ॲसरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? ॲसरेटिव्ह सेंटेन्स गिव्हज अ स्टेटमेंट. ग्रॅमॅटिकली आपलं काय सांगतंय? ॲसरेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? ॲसरेटिव्ह सेंटेन्स गिव्हज अ स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे काय? तर ज्याला आपण विधान म्हणतो. आता विधान कशाला म्हणायचं? ज्याला आपण जनरल फॅक्ट्स, जनरल ट्रूथ किंवा एखादं जनरल जे काही आपण बोलतो त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आता स्टेटमेंट बऱ्याच वेळेस कळत नाही आपला अर्थ काय नेमका त्याचा काय नाही. जरी आपण समजा उदाहरणामध्ये जरी पाहिलं आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. आता हे परिचयाचं वाक्य आहे, लगेच कळणार आहे आपल्याला वाक्य आहे, अर्थपूर्ण आहे. पण कधी कधी आपल्याला अगदी सकाळ जरी उजळली तरी अर्थ कळणार नाही काही वाक्याचा. ओळखायचं कसं ते आपण शॉर्टकट पाहणार आहोत. ॲसरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं, इंटरोगेटिव्ह कसं ओळखायचं. इंटरोगेटिव्ह ओळखता येईल, शेवटी क्वेश्चन मार्क असतो त्यामुळे आपण लगेच लिहू शकतो ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, विधान म्हणतो. विधान कधी कधी आपल्याला ओळखता येत नाही. त्याची सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. आपल्या सुरुवातीला इथं पहिला पॉइंट सांगता येईल ॲसरेटिव्ह सेंटेन्स गिव्हज अ स्टेटमेंट. आणखी काय सांगता येईल पहा. नाउ लुक ॲट द एक्झाम्पल. दिस सेंटेन्स बिगिन्स विथ subject and the subject is I and ends with full stop. आणखी काय सांगता येईल आपला ॲसरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीमध्ये? इट कन्सिस्ट सब्जेक्ट ऑर वर्ब असं पण सांगता येईल. पण ते सुद्धा प्रत्येक वाक्यामध्ये असू शकतं त्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण सिम्पली काय सांगू शकतो आणखी याच्या बाबतीमध्ये? बिगिन्स विथ सब्जेक्ट
सुरुवात कशाने होते? कर्त्याने होते. हे आपण सोपं सांगू शकतो. सुरुवात कर्त्याने, त्याला आपण ऍसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता ज्यांना कोणाला समजा ते स्टेटमेंट आहे का कळत नसेल अर्थानुसार, त्यांनी हे दुसरं सेंटेन्स लक्षात ठेवायचं. काय लिहिले आपण दुसरं सेंटेन्स? बिगिन्स विथ सब्जेक्ट. ऍसेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोण असतो? सब्जेक्ट कॅन बी नाउन, सब्जेक्ट कॅन बी प्रोनाउन. नाउ द गिव्हन सेंटेन्स सब्जेक्ट इज आय, आय इज प्रोनाउन. दिलेल्या वाक्यामध्ये आय काय आहे? सर्वनाम आहे, म्हणजेच इथं सर्वनामाने सुरुवात झाली, म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे ऍसेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता सेकंड टाईप आपण पाहिले इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह कशाला म्हणायचं आपण? सोपं आहे. ग्रॅमॅटिकली आधी सुरुवातीला आपण ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये पाहत आहोत वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार कसे ओळखायचं. नंतर आपण त्याला शॉर्टकट पाहणार आहोत कसं ओळखायचं, त्याचा पण उपयोग तुम्ही करून प्रश्न सोडवू शकता. काय इथं दिलेलं आपला इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं आपण? सिंपल सांगू शकतो का? काय असणार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये? इट आस्क्स, आस्क्स अ क्वेश्चन. बघा क्वेश्चन म्हणजे काय? क्वेश्चन म्हणजे ज्याला आपण प्रश्न म्हणतो. आता प्रश्न म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय. शॉर्टकट पाहिले आपण. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन. बघा ज्या वाक्यात प्रश्न विचारला गेलाय त्याला आपण काय म्हणायचं? इंटरोगेटिव्ह म्हणायचं. म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल त्या वाक्याचा प्रकार कोणता असेल? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल. फॉर एक्झाम्पल त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. व्हाय आर यू लेट. व्हाय आर यू, व्हाय आर यू लेट. आता या सेंटेन्स मध्ये काय विचारला गेलेला आहे? प्रश्न विचारला गेलेला आहे. आता समजा काही ना वाक्याचा अर्थ नाही कळाला तर आपण शेवटी बघायचं काय आलेलं आहे. किंवा सुरुवातीला बघा WH वर्ड व्हाय आलेला आहे. आता ते सुद्धा कळत नसेल तर शेवटी पाहायचं आपण डायरेक्टली कुठलं पंक्च्युएशन मार्क आलेला आहे? क्वेश्चन मार्क आलेला, प्रश्नचिन्ह आलेला आहे. आपण आणखी याच्यावरनं काय सांगू शकतो? एंड्स विथ, एंड्स विथ क्वेश्चन मार्क. मग हे आणखी सिंपल सांगू शकतो आपण. एंड्स विथ क्वेश्चन मार्क. इंटरोगेटिव्ह एंड्स विथ क्वेश्चन मार्क म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं आता क्लिअर झालं असेल. पहिलं आपलं काय सांगता येईल? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एंड्स विथ क्वेश्चन मार्क. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल इंटरोगेटिव्ह आपण कसं ओळखायचं. आता इथं प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण या वाक्याच्या प्रकाराला कुठला वाक्याचा प्रकार म्हणायचा आपण? इंटरोगेटिव्ह म्हणायचं. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं? पाहिजे सुद्धा आपण ग्रॅमॅटिकली सांगू शकतो इम्पेरेटिव्हच्या बाबतीमध्ये. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं? ऑर्डर असते, कमांड असते, ऍडवाइस असतं, वॉर्निंग असतं. आता हे बऱ्याच वेळेस आपल्याला सेंटेन्स वाचून वाचून त्याचा अर्थ सुद्धा लक्षात येत नाही. कधी कधी कन्फ्युजन होतं आपल्याला कन्फ्युजन झालं की आपण प्रॉपर त्याचं आन्सर लिहू शकत नाही परीक्षेमध्ये, उत्तर आपलं चुकणार आहे. म्हणून आपण नंतर सोपी पद्धत पाहूयात कसं ओळखायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तरी आपण याच्यामध्ये काही पॉईंट सोपे सोपे टाकलेले आहेत. जसं ऍसेरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीमध्ये टाकलेलं आहे आपण. काय टाकलेलं आहे? बिगिन्स विथ सब्जेक्ट. ऍसेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. इंटरोगेटिव्हच्या बाबतीमध्ये आपण काय सांगितलंय सोपं करून? इंटरोगेटिव्ह एंड्स विथ क्वेश्चन मार्क. त्याचा शेवट क्वेश्चन मार्कने होतो, प्रश्नचिन्हाने. त्याला आपण इंटरोगेटिव्ह म्हणायचं. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विषयी आपण काय सांगू शकतो? इट एक्सप्रेसेस व्हॉट? ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, वॉर्निंग, एक्सेट्रा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, वॉर्निंग. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं शोधायचं, कसं ओळखायचं? तर ज्या वाक्यामध्ये आज्ञा किंवा त्याला आपण सल्ला म्हणतो, त्याचबरोबर इशारा असेल किंवा विनंती असेल, रिक्वेस्ट, हे दर्शवलेलं असतं त्याला आपण काय म्हणायचं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आता कधी कधी आपल्याला उदाहरण वाचून सुद्धा लक्षात येत नाही. ओपन द डोर. ओपन द डोर.
आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये काय ऑर्डर आहे, कमांड आहे, का रिक्वेस्ट आहे, का वॉर्निंग आहे, कन्फ्युजन आहे आपलं. आपल्या फ्रेंडनं जर आपल्याला सांगितलं असेल ओपन द डोअर, तर ते काय असू शकतं, रिक्वेस्ट असू शकतं. किंवा एखाद्या वडीलधारी व्यक्तीने सांगितलं असेल, टीचरनं सांगितलं असेल, आई वडिलांनी सांगितलं असेल, तर ते रिक्वेस्ट असू शकते का, नाही, कदाचित ऑर्डर पण असू शकते. कधी कधी कन्फ्युजन होतं आपलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं. पाया वाक्याची सुरुवात पाहायची आपला कशाने झाली, ओपन या शब्दाने झालेली. ओपन काय आहे, मेन वर्ब आहे, ऍक्शन वर्ड आहे. म्हणजेच आपलं सोपं सांगता येईल, काय सांगता येईल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीमध्ये बिगिन्स विथ मेन वर्ब. बघा, ज्या वाक्याची सुरुवात कशाने होते, मुख्य क्रियापदाने सुरुवात. मुख्य क्रियापद म्हणजे ऍक्शन वर्ड, लक्षात ठेवायचं. मुख्य क्रियापदाने काय असणार आहे, सुरुवात असणार. मुख्य हे लक्षात ठेवायचं. शॉर्टकट आपल्याला काय लक्षात ठेवायचं, आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ मेन वर्ड. आता ज्यांना ग्रॅमॅटिकली लक्षात येणार नाही, काय ग्रॅमॅटिकली इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सप्रेसेस, ऑर्डर, कमांड, ऍडवाइस, वॉर्निंग, रिक्वेस्ट एक्सेट्रा जे काय असेल. आता हे लक्षात नाही आलं तर आपण सेकंड पॉईंट लक्षात ठेवायचा त्याच्या बाबतीमध्ये, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ मेन वर्ड, मुख्य क्रियापदाने सुरुवात होते. जेवढे ऍक्शन वर्ड्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. ते तुम्हाला माहिती आहे मेन वर्ब कोणते आहेत काय नाही, ते लक्षात ठेवा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला लगेच समजून जाईल. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशाला म्हणायचं ग्रॅमॅटिकली, काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो, इट एक्सप्रेसेस आवर फिलिंग्स. इट एक्सप्रेसेस आवर फिलिंग्स मीन्स joy, sorrow, happiness, etc. ग्रॅमॅटिकली कशाला म्हणायचं आपण, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेसेस व्हॉट, आवर फिलिंग्स. बघा, भावना, जे वाक्य आपलं भावना दर्शवतो त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणायचं. बाय एक्झाम्पल वरून आपण लिहू शकतो, हाऊ हॅपी ही इज. हाऊ हॅपी ही इज. आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर आपण स्ट्रक्चरचा विचार केला तर आपण सुरुवात हाऊ ने केली आणि शेवट एक्सक्लेमेशन मार्क आपण वापरलं. आपल्या ज्या काही भावना आहेत समजा त्या वेगळ्या पद्धतीने दर्शवायच्या आहेत. जर आपण हे सेंटेन्स जर फॉर एक्झाम्पल असं लिहिलं, ही इज व्हेरी हॅपी, ही इज हॅपी, असं काही फार वेगळं वाटत नाही बघा या वाक्यामध्ये, तो आनंदी आहे. पण आपण जर त्याला थोडं वेगळ्या प्रकारे मांडलं, जसं हाऊ हॅपी ही इज, तो किती आनंदी आहे, तर थोडंसं त्याच्यामध्ये तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग्स ज्या भावना आहेत ते दिसून येतील. म्हणून आपण त्यासाठी स्ट्रक्चर जे आहे ते या प्रकारे आपण इथं एक्सक्लेमेटरी मध्ये वापरत असतो. म्हणजे भावना जास्तीत जास्त त्या ठिकाणी दिसल्या पाहिजेत त्या वाक्यामधनं, हा त्या पाठीमागे उद्देश असतो. ही इज व्हेरी हॅपी, याच्यामध्ये तुम्हाला काही तेवढ्या जास्त भावना दिसून येणार नाहीत. म्हणून ऍसरेटिव्ह सेंटेन्स ऐवजी आपण कधी कधी भावना व्यक्त करण्यासाठी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण वापर करत असतो. तर थोडस लक्षात ठेवायचं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपण आपल्या भावना अधिक तीव्रपणे सांगण्यासाठी याचा उपयोग आपण नेहमी बोलत असताना, इंग्रजी असेल, मराठी असेल, कुठली भाषा बोलत असताना आपण कशाचा उपयोग करत असतो, ऍसरेटिव्ह आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा उपयोग करतो ऍसरेटिव्ह सेंटेन्सच्या ऐवजी. आता थोडंसं कधी कधी आपल्याला जर समजा कळत नसेल अर्थावरून, किंवा अर्थ जर आपला प्रॉपरली कळत नाही या वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा, तो एक्सक्लेमेटरी आहे का नाही, सुरुवात कशाने झालेली आहे, हाऊन, शेवटी काय आलेलं आहे, एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. आपण सिंपल आणखी एक सांगू शकतो, एंड्स विथ
एक्सक्लेमेशन मार्क. काय सांगू शकतो आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या बाबतीमध्ये? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. बघा, उद्गारवाचक काय लक्षात ठेवायचे आपल्याला? उद्गार वाचक चिन्हाने शेवट, हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं. आता हे सगळं काही आपण ग्रॅमॅटिकली काही आपण त्या वाक्याच्या स्ट्रक्चरवरनं वाक्याचे प्रकार कसं ओळखायचं आपण ते शिकलेलं आहे. आता थोडंसं आपल्याला याला आणखी सोपं कसं ओळखता येईल ते आपण आता पाहणार आहोत. एका टेबलचा उपयोग करू. तो टेबल आपण लक्षात जर ठेवला तर अकॉर्डिंग टू मिनिंग जे आहे, म्हणजे अर्थानुसार जे वाक्याचे प्रकार आहेत ते तुम्ही काही वेळामध्येच ओळखू शकता. मग आपला त्यासाठी 3 कॉलम करायचे. किती कॉलम करायचे? 3 कॉलम करायचे आपण. पहिल्या कॉलम मध्ये आपण काय लिहिणार आहोत? वाक्याचा प्रकार. दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय लिहायचे? वाक्याची सुरुवात. आणि शेवटच्या कॉलम मध्ये वाक्याचा शेवट लिहायचा. आता तुम्ही ग्रॅमॅटिकली अभ्यास करत बसण्यापेक्षा या टेबलचा उपयोग करा आणि कमी वेळामध्ये वाक्याचा प्रकार ओळखा आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सहज वाक्याचा कोणता प्रकार विचारला गेलाय हे काही सेकंदामध्ये लक्षात येईल आणि तुम्ही उत्तर लिहून काढू शकता. पाहिल्यामध्ये आपण पाहिले ॲसेरेटिव्ह सेंटेन्स पहिला प्रकार, ज्यालाच आपण विधानार्थी वाक्य म्हणलेलं आहे. आता विधानार्थी वाक्य त्याची सुरुवात कशाने होते बघा? सब्जेक्ट, म्हणजेच त्याची सुरुवात कर्त्याने होते. ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आलाय तो वाक्याचा प्रकार कोणता असणार आहे? ॲसेरेटिव्ह सेंटेन्स. आणि त्याचा शेवट कशाने होणार आहे? फुल स्टॉपने होणार आहे. जसं आपण इथं उदाहरण पाहिले पहा, आय एम अ स्टुडंट. त्याच्यामध्ये सुरुवात कशाने झाली आहे? आय या कर्त्याने झालेली आहे आणि शेवटी काय आलेला आहे? फुल स्टॉप आलाय. हे आपण सुद्धा असं सोपं ओळखू शकतो. ग्रॅमॅटिकली जास्त टेन्शन घेऊन आपण ओळखण्याची गरज नाही. दुसरा प्रकार आपण पाहिला बघा, कोणता पाहिलाय आपण? इंटरोगेटिव्ह पाहिलाय. आता इंटरोगेटिव्हची आपण 2 प्रकार पाहिलेले आहेत, ए आणि बी. ए कोणता आहे? WH टाईप. आणि दुसरा आहे यस नो टाईप. इंटरोगेटिव्हचे आपण 2 प्रकार पाहिलेत, एक WH टाईप आणि दुसरा यस नो टाईप. आता परीक्षेमध्ये लिहिताना WH टाईप आणि यस नो टाईप लिहायचं नाही. आपण डायरेक्टली काय लिहायचंय? इंटरोगेटिव्ह हेच लिहून काढायचं. म्हणून आपण डायरेक्टली इंटरोगेटिव्ह पाहिलेला आहे. आता WH टाईप आणि यस नो टाईप कसं ओळखायचं बघा? वाक्याची सुरुवातीत दिलेली आहे. WH मध्ये WH वर्ड्स ने सुरुवात होते. कुठले WH वर्ड्स आहेत? जसं व्हॉट आहे, व्हाय, हाऊ, वेअर, व्हेन, विच, हुज. हे लक्षात ठेवायचे आपण. ते जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर कुठला प्रकार असणार आहे? इंटरोगेटिव्ह असणार आहे, जरी तो त्याचा उपप्रकार WH टाईप असेल तरी. आणि त्याचा शेवट कशाने असणार आहे? क्वेश्चन मार्क नाही. ते लक्षात ठेवायचं. आता ज्यांना WH वर्ड लक्षात नाही त्यांनी शेवटी बघा क्वेश्चन मार्क दिला असेल, प्रश्नचिन्ह दिलं असेल तर त्या वाक्याचा प्रकार काय असणार आहे? इंटरोगेटिव्ह असणार आहे. यस नो टाईप आपल्याला कसं ओळखायचंय? बिगिन्स विथ हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार आहे. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच टू बी, टू हॅव, टू डू. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, शल, विल किंवा मोडल ॲक्झिलरी वर्ब असतील हे लक्षात ठेवायचं. आणि याचा शेवट कशाने होणार आहे? क्वेश्चन मार्क. तर आता लक्षात आलं असेल की आपल्याला कसं ओळखायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये शेवट कशाने होणार आहे? क्वेश्चन मार्कने होणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहिलेला आहे तो म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपला ओळखायचंय. कसं ओळखायचंय ते सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत.
मेन व्हर्बनं सुरुवात होते. कशाने सुरुवात होते? मेन व्हर्बने. किंवा काही वाक्यामध्ये डोंटने म्हणजे निगेटिव्ह असेल तर. आता खरं तर ऍसरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी हे प्रत्येक सेंटेन्स काय असू शकतं? एकतर ते अफर्मेटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. मग आपण लक्षात ठेवायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एकतर मेन व्हर्ब मुख्य क्रियापदाने सुरुवात होते किंवा डोंटने सुरुवात होते आणि शेवट कशाने होतो? फुल स्टॉपने होतो. पाहिजे ऍसरेटिव्ह मध्ये सुद्धा शेवट काय? फुल स्टॉप आहे. इम्पेरेटिव्ह मध्ये सुद्धा काय? फुल स्टॉप आहे. मग कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आपण. वाक्याच्या सुरुवातीला बघायचं काय आलेलं आहे. सब्जेक्ट आला असेल तर ऍसरेटिव्ह, मेन व्हर्ब आला असेल तर वाक्याचा प्रकार काय असणार आहे? इम्पेरेटिव्ह असणार आहे. त्यानंतर आपण चौथा प्रकार पाहिलाय वाक्याचा, तो म्हणजे एक्सक्लेमेटरी. कुठला पाहिलाय आपण? एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी कसं ओळखायचं? तर सगळ्यात शेवटी जायचं वाक्याच्या, तिथे हे चिन्ह बघायचं, त्यालाच आपण एक्सक्लेमेशन मार्क, त्यालाच आपण उद्गारचक चिन्ह म्हणतो. आणि जर वाक्याच्या सुरुवातीला पाहायचं असेल आपला काय दिलं असेल तर एक तर हाऊ असेल किंवा व्हॉट असणार आहे. वाक्याच्या सुरुवातीला जर हाऊ आलं असेल, व्हॉट आलं असेल किंवा शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आला असेल तर त्या वाक्याचा प्रकार काय असणार आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. तर हा टेबल लक्षात ठेवा. कमी वेळामध्ये वाक्याचा प्रकार आपला समजून जाईल. जरी आपल्याला ते ग्रॅमॅटिकली लक्षात नाही आलं वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा, तर सोपी पद्धत आहे. वाक्याची सुरुवात बघा आणि वाक्याचा शेवट बघा. हा टेबलचा वापर केल्यानंतर 5 ते 6 सेकंदामध्ये तुम्हाला वाक्याचा प्रकार कोणता आहे हे लगेच समजून जाईल. बाकी भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहू. थँक्यू.